पण तो मुलगा वेगळाच वाटायचा। धनंजय साहेबांशी कसे संबंध होते त्याचे? साहेब असताना फारसा घरी यायचाच नाही तो। अच्छा, संगीता मॅडम, राणी मॅडम पाहुण्यांशी किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांशी जे काही बोलतात ते तुम्ही ऐकत असालच ना? का तेव्हापासूनच चोरून ऐकायची सवय आहे तुला? नाही नाही, पण त्या तर म्हणाल्या मीरा देसाईंना माहिती पुरवत असताना तुम्हाला रेड हँड पकडले त्यांनी। ते मला मीरा मॅडमनी सांगितलं होतं तसं। का? त्यांना राणी मॅडमचं वागणं विचित्र वाटायचं। अच्छा, म्हणजे हे सगळं तू पूर्वीपासून करत होतीस? नाही नाही हो, साहेब आता बेपत्ता झाल्यापासून। म्हणजे तुम्ही साहेब बेपत्ता झाल्यानंतर लोकांचं बोलणं चोरून चोरून ऐकायला लागलात? साहेब मला हे सगळं आवडत नाही हो, पण इतकी वर्ष इमाने इतबारे सरदेसाईंची चाकरी केली आहे मी। गायत्री मॅडम आणि मीरा मॅडम राणी मॅडम पेक्षा जवळच्या वाटायच्या मला, म्हणून। पण मग मीरा सरदेसाईंनी तुला हे काम का दिलं? शरदला का नाही दिलं? शरद तो खूप नंतर आला ना, त्या दोघींचा त्याच्याशी फारसा संबंधही नाहीये। तिवारी? तिवारी होता आधीपासून, पण तसाही तो बाहेरच असतो ना सारखा, आणि मराठीही फारसं कळत नाही त्याला, म्हणून असेल। मॅडमही कधी सुट्टी देत नाहीत त्याला, म्हणून तो खूप वैतागलेला असणार। आणि तुम्हाला सुट्टी मिळते का? छे, आम्हाला तर सुट्टीचं नाव काढायचीही चोरी होती। कधीतरी मॅडम आज तुम्हाला सुट्टी असं सांगायच्या, आणि तेव्हा आम्हाला त्यांनी सुट्टी असं सांगितल्यावर घराबाहेर जावं लागायचं ताबडतोब। एरवी मी त्यांना न सांगता कधीही कुठे जात नाही। शरद मात्र कधी कधी ना वेड्यासारखाच वागतो। म्हणजे? तासनतास न सांगता गायबच होतो। गायब असतो? हो। राणी मॅडमना चालतं का ते? त्या चिडतात, बोलतात त्याला, आणि तो ऐकून घेतो? हो, नाही म्हणजे तोही खूप चिडतो, म्हणतो की मी नोकरी सोडून जातो, नोकरी सोडून जातो, पण थांबतो शेवटी। राणी मॅडमही हे सगळं कसं काय चालवून घेतात देव जाणे। आता नेहाला बघायला एक मुलगा आला होता। मुलगा आम्हाला आवडलाय। नेहा आढेवेढे घेतीये, पण ऐकेल ती हळू। मी माझा निर्णय सांगितलाय तुला मम्मा। तो तर काय, आम्ही आमचा निर्णय तुला सांगितलाय। अजय, आम्ही नेहासाठी मुलं बघायला सुरुवात केलेली आहे। तुम्ही असं का करताय? थोडी घाई का करताय? कारण नेहा आता लग्नाची झालीये आणि तिला चांगला जोडीदार मिळवून देणं हे आमचं कर्तव्य आहे। तुम्ही तिच्या इच्छेविरुद्ध का करताय सगळं? लहान आहे ती अजून, आणि लहान वयातच अशा चुका होऊ शकतात। पण आम्ही तिचे आई वडील आहोत, आणि तिचं भलं बुरं कशात आहे हे बघण्याचा आम्हाला अधिकार आहे। मीही तुमच्या मुलीच्या भल्याचाच विचार करतोय, तुम्हाला असं का नाही वाटत? हो, करतच असशील, मी नाही कुठे म्हटलं। पण तुझी आत्ताची ही नोकरी, त्यात असलेली रिस्क, तुझा मिळणारा पगार, तुझं राहतं घर, आणि हे सगळं न बदलण्याचा तुझा हट्ट, हे आम्हाला मान्य नाही। या सगळ्याचाच पुन्हा विचार करावासा वाटतोय आम्हाला। आणि समजा जर आत्ता नेहासाठी तुझं स्थळ आलं असतं, तर आम्ही हेच सांगितलं असतं ना की तुझ्यापेक्षा जास्त चांगला मुलगा नेहाला मिळू शकेल। तेच आम्ही आत्ता तुला सांगतोय, असं समज। तुमची मुलगी सज्ञान आहे आणि ती एका सज्ञान मुलावर प्रेम करते, त्यामुळे
तुमचं माझ्यावरचा राग मला कळतोय, पण माझं आणि नेहाचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्हाला एकमेकांशीच लग्न करायचं आहे. हो, हे कधीपासूनच बोलतोयस तू, पण तुझी गाडी याच्या पुढे जातच नाही ना. मी तेच सांगायला आलोय. तुम्ही म्हणाला होतात की पोलीस कॉलनीमधल्या घरापेक्षा एक मोठं घर हवं. मी भाड्याने घर घ्यायला तयार आहे. अरे वा, पण हे कसं काय जमणार तुला? तो माझा प्रश्न आहे. असं कसं? आता लग्न करायचं म्हणल्यावर तुझा प्रश्न तो आमचा प्रश्न नाही का? आईच्या काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत, ते मी मोडतोय. काय? अरे पण म्हणजे नुकसानच की. आणि दागिने बिगिने नाही ना मोडणार आहेस? म्हणजे लग्नात माझ्या मुलीच्या अंगावर दागिने दिसतील की नाही? तुमची मुलगी लग्नात खूप सुंदर दिसणार आहे, कारण ती मुळात खुश असणार. असं काहीही नसतं रे अजय. थोडक्यात काय, कुठूनही तुला नुकसान सहन करावं लागणारच. परत दर महिन्याचं भाडं भरा, मग शिल्लक किती राहणार? पैसे कसे जमवणार तू? आणि समजा नेहा म्हणाली की आम्हाला एक फॉरेन ट्रिप करायची आता, तर मग पैसे कुठून येणार? मी असं काही म्हणणार नाही मम्मा. अगं का नाही म्हणणार तू असं? आत्ता या वयातच जग फिरायचं, नाही तर काय म्हातारी झाल्यावर जाणार आहेस फिरायला? अजय, स्पष्टच सांगते, जमणार नाही. म्हणजे आमचा निर्णय आता झालाय. तुला उशीर झाला. आता आम्ही नेहाचं लग्न तुझ्या बरोबर नाही करू शकत. तुला नको. एकदा पोलीस स्टेशन मध्ये काय चालू आहे हे कळल्यानंतरच मग. आणि कसं कळेल आपल्याला काय झालं? त्याचाच विचार करतोय. तिवारीला पाठवूया. त्याने काय होईल? काय होईल म्हणजे तिथे काय चाललंय ते कळेल तरी. नाही, नको. एकदा तिवारीची चौकशी करून त्यांनी पाठवले परत त्याला. आता जर हा परत तिकडे गेला तर सोडणार आहेत ते त्याला? मग संगीताने नेमकं काय सांगितलंय कसं कळेल आपल्याला? तू तिला फोन कर. ती तिथे असताना? हो. का तिच्याशी फोनवर बोलता येणार नाही असं म्हटलंय का पोलिसांनी? उलट तिच्या मालकिणीला तिची किती काळजी आहे हेच वाटेल ना पोलिसांना. हो, पण संगीताने पण तिथे असंच सांगितलं पाहिजे ना. तिने जर का सांगितलं की माझी मालकीण मला ओरडते, चिडते, मारते, माझ्या विरोधात बोलली ना ती, तर अडकू आपण शरद. संगीता आता ना फक्त घरी आली पाहिजे असं वाटतं मला, तरच आपल्याला कळेल की तिने काय काय सांगितलंय. म्हणूनच म्हणतोय फोन कर. आणि तिला हेही सांग की तुला तिची काळजी वाटते. कर फोन. हो संगीता मॅडम, इकडे बघा. याच्यातल्याला तुम्ही ओळखता का? अहो नीट बघा. नाही मी बघितलेलं नाही कधी यांना. या, तुमच्या मॅडमचा फोन आहे. चालेल. घ्या बोला. पोलीस स्टेशन मध्येच आहेस का ग संगीता? हो. मी ना तिवारीला पाठवते तिथे. हं? तू ये, गाडीत बस आणि डायरेक्ट घरी निघून ये. त्या दिवशी वाघमारे साहेब आणि तो मुलगा आला होता मॅडमना भेटायला. त्यांच्या बोलण्यात अजय ठाकूरांच्या लग्नाबद्दल विषय निघत होता सा. नेहा, मी आहे, काळजी करू नको.